तर बेसिकली मला अजून आठवतंय त्यांना भेटायला एक आठवण सांगेन मी. एकदा निळू फुले आलेले बर आणि पिक्चरमध्ये निळू फुलेंचं इमेज काय होती ते सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. डाकू. मी लिटरली घरात लपून बसलेलो. डाकू आला डाकू नाही, मी घाबरून लपून बसलेलो. म्हणजे तो मी कधी विसरणार नाही. म्हणजे त्या टाइमचे आर्टिस्ट पण एवढे असायचे त्या लेवलला की आपल्या रोलमध्ये ते उतरत असायची. जय हिंद, जय भारत. मी नामांकित लोकांच्या मुलाखती घेतो, त्यामध्ये पैलवानांच्या मुलाखती घेतो. सर आता आपल्या बरोबर आहेत, ते काही पैलवान नाही आहेत, पण यांची ओळख एक अप्रतिम ओळख आहे. आम्ही यांना नेहमी बघतो, ही शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. पण मला एवढंच सांगायचं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशी लोक आहेत की त्यांची इतिहासामध्ये नावं सुद्धा यायला पाहिजेत, पण ती थोडीशी मागं राहिलेली आहेत. पण अशा व्यक्तीजवळ आलेलं आहे ज्यांची कादंबरी वाचली की हृदयाला शांती भेटते, जी म्हणजे श्रीमान योगी कादंबरीचं शेवटचं छत्रपती शिवाजी महाराजांचे दिवस जर ऐकले तर हृदयाला कापरं भरतं. अशा रणजित देसाई यांचे नातू आज आमच्या जवळ आहेत. त्याचबरोबर ह्यांच्या पंजोबाचा जो इतिहास आहे तो म्हणजे कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदी आहे, पण जे राधानगरी धरण जे ज्यांनी बांधलं ती व्यक्ती म्हणजे यांचे पंजोबा आहेत. त्यांचा इतिहास आपण आता ऐकायचा आहे. तर आज सिद्धार्थ शिंदेसाहेब यांच्याजवळ आम्ही आलेलो आहे. कोल्हापूर हे ठिकाण आहे आणि त्यांचं कार्य हे फार महान आहे. ते कार्य त्यांच्या मुखातूनच आपण जाणून घ्यायचं आहे. सर नमस्कार. नमस्कार सर. थोडस आता तुमचा परिवार जो आहे तो म्हणजे लेखणी करणारा, लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारा, तसेच तुमच्या पंजोबांचं कार्य पण अतुलनीय असं कार्य आहे. तर पहिली सुरुवात ही करूया की सर तुमचं थोडंसं बालपण सांगा. सर तुमचं शिक्षण काय झालं, कुठे झालं? माझं शिक्षण तसं इंजिनिअरिंग पर्यंत कोल्हापुरातच झालं. येस सर. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मी युकेला गेलो. युकेला माझं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये मास्टर्स झालं. कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये सर? युनिव्हर्सिटी ऑफ हर्टफोर्डशायरला. अरे वा. ओके. मग माझं तेव्हा इन्क्लिनेशन होतं की इंडियामध्येच यायचं. बरं बरं बरं. त्याच्यामुळं मी माझ्या शिक्षणाच्या टेन्युअरमध्ये एकदाही परत इंडियामध्ये आलो नाही, कारण की मला माहिती आहे की माझं शिक्षण झालं की मला परत इथे यायचंच आहे. येस सर. येस सर. इंडियन किती वर्ष राहिला तिथे तुम्ही? मी 2 वर्ष राहिले. बरं बरं. इंडियन कंपनीमध्येच काम करायचं होतं मला. बरं. त्याच्यामुळं मी इथं आलो. मग मी महिंद्रा रिसर्चला जॉईन झालो. येस सर. महिंद्रा रिसर्चमध्ये काम करत असताना इमिशन्सवर होतो, ड्रायबिलिटीवर होतो. येस सर. लकीली सुदैवाने चांगली माणसं मला भेटली. येस सर. पण इमिशन्सवर काम करत असताना तापमानवाढचा जरा जास्ती अभ्यास झाला आणि वाटलं की अजून आपण काहीतरी काम करायला पाहिजे, म्हणून मी 2009ला जॉब सोडला आणि शाश्वत विकासावर काम करायला चालू केलं. बरं. शाश्वत विकासाचा 2 भाग राहतात. एक आहे हे प्लांटेशन आणि दुसरा आहे हे ग्रामीण भागातली जी व्यवस्था आहे बेसिकली ती कशी चांगली करू शकतो, की ज्यांनी ग्रामीण भागातलं पॉप्युलेशन जे आहे जे शहराकडे यायला लागलेलं आहे ते कसं थांबवू शकतो. पण ते नुसतंच थांबा म्हटलं तर ते थांबणार तर नाही. त्यांना शहरात जे 10 रुपये मिळत असतील त्याच्या जागेला 8 रुपये मिळू देत ग्रामीण भागात. बरोबर. त्यांना चांगल्या सुखसुविधा मिळू देत. तर का नाही राहणार मुलं तिथं? बरोबर. आपल्या आई वडिलांना सोडून मुलांना शहराकडे यायची इच्छा असते का? ना इलाजाने त्यांना शहराकडे यायला. येस सर. येस सर. तर ह्या दोन्ही गोष्टीसाठी आपलं काम चालू आहे. 2009 पासून प्लांटेशनचं काम चालू आहे की जिथं 1 वर्ष मी तेव्हा शहरातले जे ओपन स्पेसिस आहेत तर ते आयुक्तांना भेटून त्यांच्याकडनं परमिशन घ्यायचो. तिथं नागरिकांना इन्व्हॉल्व करून प्लांटेशनचं काम करायचं. ओके. ग्रामीण भागात कुठे केलं का? ग्रामीण भागात मी काजू आणि आंबा हे झाडं शेतकऱ्याला द्यायचो. ओके. म्हणजे आपल्या भागातले शेतकरी? आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना द्यायचो. फ्री ऑफ कॉस्ट देतात? फ्री ऑफ कॉस्ट. नाही, हे बेसिकली माझी हाऊस आहे ना. हे त्यांच्या आता ग्रामीण भागात मी फळ झाडं का देतो, कारण की शेतकऱ्याला वड पिंपळ दिलं तर तो काय लावणार नाही, तर त्याला उत्पन्नाचा स्रोत मिळते आणि आपला जो तापमानवाढीवर काम करायचं आहे ते आपलं काम साध्य होते. बरोबर. आणि ते आंबा नाही तर काजू आहे म्हटल्यावर तो त्याची काळजी पण घेतो. बरोबर. आता तुम्हाला हा प्रश्न विचारायचा, आता तुमचं सोशल वर्कचं काम आहे. आता शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही राज्यपाल नियुक्त एक पद आहे तुमच्याकडे, ते कोणतं पद आहे साहेब? बेसिकली मी आता माननीय चान्सलर साहेब म्हणजे आपले राज्यपाल
हे त्यांचा एक प्रतिनिधी प्रत्येक विद्यापीठाला देत असतात. बरोबर. तर मग आता सध्या जी माझी भारतीय किसान संघ म्हणून जे माझं काम झालं, शेतकऱ्यांसाठी असू देत, कोल्हापूरच्या पुरासाठी असू देत, एअरपोर्टच्यासाठी असू देत, ग्रामीण भागात नेटवर्क कनेक्टिव्हिटीसाठी असू देत, की भात इन्शुरन्समध्ये घालून घेण्यासाठी असू देत, की नागपूर रत्नागिरी हायवेसाठी असू देत, या सगळ्या गोष्टीमुळं मे बी मला विद्यापीठात काम करायची संधी दिली असावी असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे तिथे तुम्ही आता युनिव्हर्सिटीत काम करत असताना सर तुम्ही आता जे एक डेव्हलपमेंटच्या काही गोष्टी असतात तुमच्याबरोबर डिस्कशन होतात किंवा तुमच्याकडे विचारलं जातं तर तुम्ही आतापर्यंत काय युनिव्हर्सिटीमध्ये सुचवलं सर कोल्हापूरमध्ये काय? आम्ही आल्यापासून माझं पहिलं कसं आहे, प्रत्येक व्यक्ती जो ह्या पदावर येतो त्याचे काहीतरी एजेंडा असणार. येस सर. असावा असं मला वाटतंय. बरोबर. माझा एजेंडा काय होता की विद्यार्थी केंद्रित विद्यापीठ व्हावं सगळ्यात पहिला. ओके. येस. कारण की विद्यार्थ्यासाठी विद्यापीठ आहे, विद्यापीठासाठी सगळे प्राचार्य आहेत, विद्यार्थ्यांसाठी सगळे कॉलेजेस आहेत आणि विद्यार्थ्यांसाठीच आम्ही पण आहे. येस सर. बेसिकली तो केंद्रबिंदू ठेवून जी काही डेव्हलपमेंट व्हावी हे त्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करत राहील. ज्यांनी आता आमचं ध्येय आहे की विद्यापीठाचं रँकिंग कसं आपण चांगलं करू शकतो. बरोबर. की बाबा टॉप 100मध्ये टॉप 50मध्ये कसं आपण युनिव्हर्सिटी आणू शकतो. आणि ह्याचा दुसरा ॲडव्हान्टेज काय आहे की म्हणजे जर का कोण म्हटलं तर जसं रँकिंग वाढेल तसं ह्या विद्यापीठातनं ज्यांनी डिग्र्या घेतलेल्या आहेत त्यांच्या डिग्रीची व्हॅल्यू पण वाढेल. 100%. आज समजा तुमचं आणि माझं कुठल्या तरी डिग्री कॉलेजमधनं युनिव्हर्सिटीमधनं डिग्री आहे आणि समजा एक 10 वर्षानंतर ते युनिव्हर्सिटी मोडकळीस पडली तर आपल्या डिग्रीला व्हॅल्यू राहील का? नाही. 100% नाही. तर जसं जसं ते युनिव्हर्सिटी चांगल्या लेवलला येत जाईल तसं प्रत्येकाच्या डिग्रीला पण व्हॅल्यू भेटेल. येस सर. तुमच्याकडे हे जाणून घ्यायचं आहे सर, आता तुम्ही म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये काम करता, तुम्ही म्हणजे प्लॅन्टेशनमध्ये पण काम करा, सोशल वर्क करता आहात. तुमच्या थोडंसं पंजोबांचा इतिहास थोडं जाणून घ्यायचा आहे. पंजोबांचं नाव काय आणि कोल्हापूरसाठी त्यांचं योगदान काय हे थोडं लोकांना कळू साहेब. ऍक्च्युली ते खूप आता जुनं झालं त्याच्यामुळे मला त्याच्यात बोलावं नाही बोलावं ते ऍक्च्युली नाही थोडंसं त्यांचं त्यावेळीच एक मानधन काय होतं आणि त्यांनी आपल्या कोल्हापूरसाठी काय केलं. मला ही गर्वाची गोष्ट आहे की मला एकीकडनं म्हणजे बाबांच्या साईडनी एक इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं हे आलं. बाबांच्या साईडला सगळे इंजिनियर म्हणजे पंजोबांच्या पासून. बाबा पण माझे इलेक्ट्रिकल इंजिनियर, मी सुद्धा इंजिनियर, असं हे आमच्या 3. कधी सालची इंजिनियर होती तुमची? बेसिकली माझे पंजोबा मला असं वाटतं 1904-06च्या आसपास हे इंडिया हाऊसला ते सावरकर, मदनलाल धिंगरा हे एकत्र होते. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मग तिथून ते इंडियाला परत आले. आम्ही मूळचे साताऱ्याचे. बरोबर. तुमचं शिंदे? हा, मूळचे आसनगावचे आम्ही शिंदे. आमचं तिथं वाडा आहे म्हणजे ह्याच्यात सरदार घराण्यामध्ये तुम्ही शिंदे येतं? हो. ओके सर. ओके. मूळचा आमचा साताऱ्याला वाडा आहे. बर. पण तेव्हा आणि ह्याच कारणामुळं बेसिकली आम्हाला माझ्या पंजोबांना माधवराव शिंदे जे 1900 टाइमला ग्वालियरला महाराज होते त्यांनी माझ्या पंजोबांना शिक्षणासाठी म्हणून लंडनला पाठवलं की बाबा आपल्या 1900 साली. हा, म्हणजे आजपासून 125 वर्षापूर्वी. हा, ऑलमोस्ट. यस सर. एक्झॅक्ट इयर माहित नाही पण ज्यामुळे ते इंग्लंडला गेले शिक्षणासाठी. येस सर. पण त्यांनी का पाठवलं किंवा आपल्या घरातला आहे, चांगलं शिकतोय, होतकरू आहे, ते येऊन ऍक्च्युली चंबलला जेवढी मला माहिती माझ्या फॅमिलीमधनं मिळाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की येऊन ऍक्च्युली ते परत चंबलला डॅम बांधणार होते. बरोबर. पण दुर्दैवाने महाराज वारले आणि ते गोष्टी काही कम्प्लीट होऊ शकले नाहीत. बरोबर. मग नंतर त्यांचा प्रवास असाच होत गेला आणि ते मद्रास इंजिनिअरिंग वर्क्सला जॉईन झाले. ब्रिटिश इंजिनिअरिंगमध्ये इन शॉर्ट जॉईन झाले. त्यांचा मेजर टेन्युअर माझ्या पंजोबांचा गेला कराची, लाहोर, पाकिस्तानमध्ये. बर बर बर. मग तिथली काही आठवण आहे कराची, लाहोर मध्ये त्यांनी काही काम? बेसिकली लारखान ते सखर डॅम जो आहे बेसिकली पाकिस्तान मधला त्या डॅम साठी होते आणि लारखान्यावरनं त्यांची मेजर पोस्टिंग होती बेसिकली. येस सर. असं म्हटलं जातं की आय डोंट नो की ते त्यांचं घर आणि भुट्टोंचं घर हे शेजारी होतं.
बेनजीर भुट्टोचे वडील जुल्फिकार अली वडील भुट्टो. का आजोबा ते मला माहित नाही, हा 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 कारण की मी भरपूर वर्ष त्याच्यातनं आता बाहेर होय पडलो. जुल्फिकार अली भुट्टो. हा. त्यांचं घर जवळ होतं. हा, शेजारी होते. फक्त बरं. ते मुस्लिम लीगचे होते हा. आणि हे माझे पंजोबा हिंदू लीग महासभाचे. हिंदू वाचत. मग कोल्हापूरला त्यांचा येण्याचा योग आला का त्यांना? ते 1932च्या आसपास मला वाटते महाराष्ट्राकडे आले. येस सर. रत्नागिरीला मग नंतर मला वाटतं म्हणजे धारवाडला हा. यांची पोस्टिंग होती. रत्नागिरीला असताना बेसिकली कोल्हापूरचं तेव्हा डॅमचं काम मार्गी लागत होतं. कोणता डॅम? राधानगरी डॅम. राधानगरी. ओके. राधानगरी डॅमचं तेव्हा शेअर्स मला वाटतं उभा केलेले, बर. कारण की त्याचे काही डॉक्युमेंट. शाहू महाराजांची इच्छा होती की राधानगरीला डॅम बनावा. हा, छत्रपती त्यांनी शाहू बेसिकली त्यांचं डॅमची संकल्पना थोडी वेगळी होती हा. आणि माझ्या पंजोबांची डॅमची संकल्पना थोडी वेगळी होती. बर बर. बेसिकली अगोदरचा तो प्रोजेक्ट होता तो हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट होता. म्हणजे- जसं लोणावळ्याला पावना डॅम आहे हा 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 तसा बेसिकली राधानगरीचा प्रोजेक्ट होता. हा. आणि तिथं लागणारी बेसिकली मायनिंग करायचं, हा. कारण की तिथं बॉक्साईट आहे. बरोबर. तर त्याला लागणारी रिफायनरीला जी वीज आहे बेसिकली तिथे डॅम मधनं यूज जनरेट करायची. करायची. म्हणजे जसं लोणावळ्याला सेम पावना डॅम आहे तसंच राधानगरीचा आपण त्याच लाईनवर दिनशॉ म्हणून एक कंपनी होती, ती मेजर त्याच्यात स्टेक होल्डर होते. बरोबर. बाकीचे सगळे शेअर होल्डर्स होते. पण सुदैवाने की दुर्दैवाने आता बेसिकली त्याच टाइमला माझे पंजोबा रत्नागिरीला पोस्टेड होते. बरोबर. त्यांनी त्या डॅमला म्हटलं की त्यांचं सजेशन होतं की कोल्हापूरला पाणी इरिगेशनसाठी यावं, म्हणजे लोकांना मिळावं, शेतकऱ्यांना मिळावं. बेसिकली. कारण की तेवढी त्यांच्या रिपोर्टमध्ये एका ब्रिटिश ऑफिसरच्या रिपोर्टमध्ये लिहिलं आहे की ॲज सजेस्टेड बाय पीके शिंदे 15,000 हेक्टर्स वुड कम इन टू विड गेट इरिगेटेड क्या बात. अँड दिस विल प्रमोट जॅगरी इंडस्ट्री. येस सर. म्हणजे गुळाच्या ह्याच्यासाठी. बेसिकली रादर देन म्हणजे त्यांचं होतं की ठराविक इंडस्ट्रियल सिंडिकेटला प्रमोट करण्यापेक्षा शेतकरी बांधवांना की ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट जी व्हायला पाहिजे ती बेसिकली लॉंग टर्म मध्ये जाईल. त्यांना चीफ इंजिनियर म्हणून इथं नेमलं गेलं राधानगरीवर. Yes, चीफ sir. इंजिनियर म्हणून नेमलं गेलं. ते डॅमचे जे गेट्सचे डिझाईन आहेत बेसिकली हे माझ्या पंजोबांनी केलेले आहेत. राधानगरी. आणि इट इज मेन्शन हेनरी हॉवर्ड म्हणून एक ब्रिटिश ऑफिसर आहेत, त्यांच्या रिपोर्टमध्ये असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे की द डिझाईन मेड बाय पीके शिंदे आर फ्लॉलेस अँड आय कॅनॉट सजेस्ट एनी फर्दर इम्प्रूव्हमेंट्स. क्या बात. क्या बात आहे. तर त्याच्यामुळे मला गर्वाची गोष्ट आहे की माझ्या फॅमिली लाईनमध्ये एकीकडनं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, ते पण पीक. म्हणजे तुम्ही तुमच्या पंजोबांना बघितलं नाही? मी बघितलं नाही. ओके. पण त्यांचं डॅमचं जेव्हा धरणाचं गेट बघता त्यावेळी तुमचं पंजोबा ऑटोमॅटिक तुमच्या डोक्यापुढे येतात का? कारण मला कसं लहानपणापासून घरात की बाबा राधानगरी डॅम ह्याच्यामुळे मग बालिंगा फिल्टर हाऊस त्यांनी केलं. क्या बात. ही बालिंगा फिल्टर हाऊस. बालिंगा फिल्टर त्यांच्या रिपोर्टमध्ये की कोल्हापूरची प्यायची सोय बेसिकली त्यांनी 15 वर्षाची लिहिलेलं आहे, पण दुर्दैवाने अजून ते चालू आहे. 125 वर्ष चालू आहे. येस. त्याचं होतं की कोल्हापूरची प्यायची जी गरज आहे ही 15 वर्ष तरी बालिंगा फिल्टर हाऊस म्हणून भागली जाईल. बरोबर आहे. तुमच्या पंजोबांना त्यावेळी सॅलरी काय होती, पेमेंट काय होतं तुमच्या, तुम्हाला माहिती मिळाली? मला काही आता एक्झॅक्ट तर सांगता येणार नाही, पण काही होतं की कोण म्हणतात की त्यांना 8,000 होती. 8,000 त्यावेळेचे 8,000. त्यावेळेस त्यावेळेचे 8,000 म्हणजे मला वाटतं एक 50 एकर जमीन एका पगारात आपण घेऊ शकत होतो त्यावेळी. तेव्हा जमिनीला काय किंमत असेल माहित नाही. बरोबर. तशी साताऱ्याला पण आमची जमीन तशीच पडून आहे. तिथं पण आम्ही आता तिथे किती एकर आहे सर? तिथं भरपूर आहे, पण आता मला पण त्याच्यातला आम्ही गेलो नाही कधी तिथं. तिथे लोक म्हणतात की ते आम्हाला हे क्रॉस करायचं झालं तर तुमच्या जमिनीतनच जायला लागायचं. बरोबर. आजोबा आईंची वडील रणजित देसाई आजोबा, त्यांचं थोडा इतिहास. रणजित देसाई कादंबरी. ऍक्च्युली ते माझं जी जडणघडण झाली आहे मी म्हणेन की मेजर त्याच्यात हातभार माझ्या आजोबांचा आणि आबांचा. म्हणजे रणजित देसाई. कारण की दररोज रणजित देसाई मला त्यांच्या गोष्टी सांगायच्या इतिहासातल्या, आणि माझ्यासाठी लालच काय असायचं की जर का मी त्या गोष्टीचा बोध नाही सांगितला तर मला पुढची गोष्ट दुसऱ्या दिवशीची मिळायची नाही. लहानपणी आपल्याला लागतं ना की झोपताना गोष्टी सांगायच्या, तर तसे आबा मला दररोज एक गोष्ट सांगायचे आणि त्याच्यातनं मी बोध काय घेतला हे सांगितल्यावर दुसऱ्या दिवशीची गोष्ट मला मिळायची. त्याच्यामुळे जो त्यांनी लिखाण केलेलं आहे बेसिकली, तर सुदैवानी मी म्हणेन मी खूप तसा लकी आहे की मी ते त्यांच्याकडून
ऐकलेल्या गोष्टी आहेत आणि लिखाणात एखाद्या वेळेस गोष्टी राहू शकतात, पण सांगताना तो गोष्ट म्हणजे काय कुठल्या गोष्टी मी शिकायला पाहिजे, जे काय माझी जडणघडण झाली आहे ही सगळ्या गोष्टी मला वाटतं हे दोघांसाठी मी प्युअर क्रेडिट. येस सर. श्रीमान योगी ज्यावेळी त्यांनी लिखाण केलं त्याच्याबद्दल कधी तुमच्याकडे बारका असताना डिस्कशन केलं का होते की बाबा मी असं करतोय बघा? नाही, ते झालेली होती तेव्हा ऑलरेडी श्रीमान योगी मला वाटते झालेली होती त्यावेळी लिहून झाले. लिहून झाले. तुम्हाला कधी त्यांच्यावर डिस्कशन त्यांनी केलं का, म्हणजे असं बसलायचा अरे मी अशी कादंबरी लिहायला सुरुवात नाही का? तसा आबा कधीच म्हणायचे. आमच्याशी बोलताना बेसिकली आमच्यातलंच असल्यासारखं बोलायचे. त्यांनी कधीही कुणाला असं, मला नाही आठवत की बाबा कुणाला असं दाखवले की मी असं लिहिलंय, मी असं काम केलंय, मी असा लेखक आहे. तसं कधीही आम्हाला त्याची कुणालाच जाणीव कधी झाली नाही. क्या बात. कारण लेखक हा फार मोठ्या विचारांचा लागतो. ऍक्च्युली आता आणि आबा मला नेहमी म्हणायचे, सिद्धार्थ ऍक्च्युली तुम्ही समाजाला काय देताय हे सगळ्यात महत्वाचं आहे, रादर देन तुम्ही काय कमवताय. येस सर. मी कमवण्यापेक्षा तुम्ही समाजाला देताय काय हे महत्वाचं आहे. मग राधे सुद्धा बेस्ट सेलर आपली कादंबरी. राधे, श्रीमान योगी, स्वामी, मग नंतर राजा रवी वर्मा. बरोबर. बेसिकली बऱ्यापैकी कादंबरी त्यांनी केल्या, त्याच्या 3 कादंबरी आपल्या गाजल्या. 4 हे गाजल्या. राजा रवी वर्मा तर त्यांनी पिक्चर काढलं. येस सर. त्याच्यावर हे मध्ये रंगरसिया म्हणून मूवी झाला. मी आता श्रीमान योगी वाचली सर, आणि ते शेवटचा एक पॅरेग्राफ आहे, छत्रपतींचा शेवटचा दिवस, तो मी काय केलं, मी युट्यूबवर वाचन केलं सर. तर ती वाचताना मी कमीत कमी 4 ते 5 वेळा मी भावनिक झालो सर. आता एवढं जबरदस्त पद्धतीने मांडणी आहे सर श्रीमान योगी. नाही, आता तुम्ही मला असं नेहमी वाटतं की जर का ज्या माणसाला लिटरेचरमध्ये एवढ्या लहान वयात पद्मश्री मिळालं, म्हणजे किती वयात मिळालं? 43व्या वर्षी, मला वाटतं 43-44व्या वर्षी त्यांना पद्मश्री मिळालं असेल. ते लिटरेचरमध्ये मला वाटतं अजूनपर्यंत तेवढ्या लहान वयात कुणाला मिळालं नाही सर. वयाच्या 60 नंतरच सर्वांना काय पुरस्कार मिळाला. आणि त्यांचं लिखाण पण अजून पण मी कुठेही गेलो महाराष्ट्रात तर आबांच्यामुळं मला एक दरवाजा नेहमी लगेच ओपन होतो. क्या बात. म्हणजे त्यांचा जो सॉफ्ट कॉर्नर मला मिळतो तो मी काय शब्दात सांगू शकत नाही. आणि हे माझी काय त्याच्यात पुण्याही नाही आहे, हे बेसिकली माझ्या वडिलोपार्जित जी त्यांनी कमवलेली गोष्टी आहेत ह्याच्यामुळे तो मला दरवाजा ओपन होतो. पण त्याच्यानंतर मी म्हणेन की ह्या दोघांचं कॉम्बिनेशन, म्हणजे एकीकडनं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, एकीकडनं आर्ट्सचं बॅकग्राऊंड. म्हणजे तुमचे जे पणजोबा होते ते विश्वेश्वरय्या यांच्या बरोबर होते. आता बरोबर का कसं होते ते मला सांगता येत नाही, पण जिथं जिथं दोघांचं नाव एकत्र आलंय तिथं पी.के. शिंदे अँड विश्वेश्वरय्या असं मेन्शन आहे. येस सर. पी.के. शिंदे फर्स्ट आणि विश्वेश्वरय्या अशी नाव आहेत. बरं. आणि रणजित देसाई साहेबांच्या जवळ आम्ही आता म्हणजे त्यांचा ज्यावेळी कादंबऱ्या वाचतो त्यावेळी ते जिवंतपणा जाणवतो. बरोबर. तुम्ही ज्यावेळी बाल अवस्थेमध्ये होता त्यांच्या बरोबर बोलायचं असा, एखादी गोष्ट सांगताना तुमच्यावर कधी असं सांगितलं तुमच्या अंगावर शहारा आलाय, अशी एखादी घटना काही घडली का हो सर तुमच्या लाईफ? नाही, आम्हाला नेहमी अशा लहान मुलांच्या गोष्टी असतात, ते त्यांच्या हिस्ट्रीतल्या पण कथा मला कळतील अशा सांगत होते. पण तुम्हाला भाग करून सांगत होते. तेव्हा आपल्याला काय लहानपणी तेवढं कळत नसतं ऊर्जा. किती वर्ष असताना ते तुम्हाला सोडून गेले? ते बेसिकली मला वाटतं 5 वर्ष का 6 वर्ष आपल्या घरी कोल्हापूरला होते. त्याच्यानंतर 5-6 वर्ष का तुम्ही 6वी-7वीला होता तेव्हा त्यावेळी तुम्हाला सोडून गेले? हो. तेव्हा मग नंतर ते पारू मावशींच्याकडे गेले. माझ्या मावशी आहेत त्यांच्या घरी राहायला गेले. 5 वर्षानंतर. आणि मग नंतर आम्ही दोघांना, मला, आमच्या आईला आणि त्यांच्या धाकट्या मुलीला, दोघांना बेसिकली एक 5-6 वर्ष त्यांच्या घरात त्यांचा सहवास भेटला. पण व्यक्ती म्हटली तर बेसिकली मला अजून आठवतंय त्यांना भेटायला एक आठवण सांगेन मी. एकदा निळू फुले आलेले. आणि पिक्चरमध्ये निळू फुलेंचं इमेज काय होती ते सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. डाकू. मी लिटरली घरात लपून बसलेलो. डाकू नाही, मी घाबरून लपून बसलेलो. म्हणजे तो मी कधी विसरणार नाही. म्हणजे त्या टाइमचे आर्टिस्ट पण एवढे असायचे त्या लेवलला की आपल्या रोलमध्ये ते उतरत असायची. येस सर. येस सर. मग तुम्हाला पिक्चरची हिरो म्हणून आणि कोण भेटले का, म्हणजे जसे आपले बाकीच्या, ही मला चंद्रकांत, सूर्यकांत वगैरे भेटलेले आहेत. म्हणजे आबांना भेटायचं, कारण त्यांच्याशिवाय चालूच नव्हतो इतिहासात. एखाद्या आबांना अजून सुद्धा परवा दिवशी आपल्या हॉटेलवर बेसिकली
नटसम्राटचं जेव्हा शूटिंग होतं तेव्हा नाना पाटेकर होते. क्या बात. नाना पाटेकरांनी ॲक्च्युली माझा आणि त्यांचा आता हा सहवास तसं म्हटलं तर नाना पाटेकर खूप मोठे आर्टिस्ट बरोबर आजच्या टाइमला, पण फक्त रणजित देसाईंचा नातू म्हणून ते दररोज संध्याकाळी माझ्याबरोबर अर्धा तास तरी ते वाट बघायचे की मी येणार आणि त्यांच्याबरोबर बसणार. काय सांगताय. हो, आणि त्यांच्याबरोबर मी बसायचो, मग गप्पा मारायचो. पण ते पण खूप डाऊन टू अर्थ नाना पाटेकर. तर ते म्हणजे हे फक्त गोष्टी जे कोण आर्टिस्ट येतात मराठी फिल्म लाईन मधले हे जुने हा ज्यांनी त्यांना ओळखलेलं आहे ती माणसं. कारण की आबांनी स्वामीचं जे नाटक लिहिलं ते त्यांनी बऱ्याचशा गोष्टी आबांनी आर्ट प्रमोट करायच्या ह्याच्यासाठी म्हणून कधी न मानधन घेता या गोष्टी केलेल्या. त्यांची परवा एक मुलाखत छोट्या छोट्या शॉर्ट्स मध्ये युट्यूबला आली होती. हो का. आली होती मला रणजित देसाई साहेबांची आली होती. शिवाजी सावंत का रणजित देसाई साहेबांची मुलाखत होती, मी परवा बघितली. तर त्यावेळी ते कोण आता ऍक्च्युअली त्यांचं नाव मला आठवत नाही, शिवाजीराव सावंत असते, टोपी होती बघा, टोपी होती लाल टोपी, शिवाजी सावंत. ते म्हणले की मी ज्यावेळी छावा लिहायला सुरुवात केली शिवाजी सावंत, ते मला प्रश्न हा विचारला की आता तू संभाजीला मोठं करणार म्हणले कादंबरी लिहित असताना, छत्रपती संभाजी महाराजांना मोठं करणार. तर त्यांनी सांगितलं की छावा हा कुणाचा आहे, हा वाघाचा छावा आहे ना, त्यामुळे तो ऑलरेडी बापच त्याचा छावा आहे, त्याचा मुलगा तो आहे, त्यामुळे मी त्यांना मोठं करतो, ते आठवणी मोठे आहेत म्हणले. तो हसत हसत त्यांनी सांगितलं. पण हृदयाला फार मोठी ऊर्जा मिळाली साहेब त्या शब्दामुळे, की त्याचं जाताना बोलले पण ते फार मोठं. म्हणून लेखक काय असतो, ऍक्च्युली मी सुद्धा एक पुस्तक लिहिलंय सर, माझ्या पुस्तकाचं नाव आहे मी का नाही. ओके. आणि येणाऱ्या काळात मी दुसरं पुस्तक लिहितो, त्या पुस्तकाचं नाव आहे अण्णा मी डॉक्टर झालो. आणि मी का नाही हे पुस्तक फक्त ह्या लेखकांच्या कडून बघून लिहून लिहावंच वाटतं सर, म्हणून आम्ही लिहितोय सर. तर तुम्ही भाग्यवान आहात की आम्ही त्यांना बघितलेलं नाही, त्यांचं वाचन करून त्यांचं लिटरेचर म्हणजे वाचूनच आम्ही काहीतरी करतोय. पण तुम्ही त्यांच्या सानिध्यात राहिला फार मोठी मिळगत आहे साहेब लाईफ मध्ये. त्याच्याबरोबर ते एक थोडस हे पण राहतं की बाबा दोन्हीकडून एवढं वारसा लाभलेला आहे मला, पण त्याचा मी समाजाला चांगला उपयोग करून देऊ शकेन का. बरोबर. मला नेहमी एक नक्कीच आपण तुमचे विचार आम्ही ऐकले सर, तुमच्या विचारात 100% त्यांचे पार्ट आहे, त्यामुळे तुमचं येणाऱ्या काळात समाजाला नक्कीच उपयोग पडणार, तुमच्या बोलण्याच्या, तुमच्या शब्दाचा, तुमच्या विचारांचा, तुमच्या कार्याचा. आता जे साहेब तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की आता स्टुडंट लेवलला जे युथ वर्ग आहे हा वर्ग थोडासा आउट ऑफ वे चाललेला आहे, म्हणजे व्यसनाधीनतेमध्ये चाललेला आहे, मोबाईलच्या जास्त व्यसनामध्ये चाललेला आहे. याबद्दल तुमचं मत काय आहे सर, त्यांनी काय करावं? तुम्ही इंजिनियर आहात तरी सुद्धा तुम्ही सांगा. मी ह्याच्यावर ऍक्च्युली आमचं खूप काम चालू आहे ह्याच्यावर. काय आत्ताची जी पिढी आहे हा पुढचं देशाचं फाउंडेशन आहे. बरोबर. बेसिकली ह्या पिढीवर आता काय वाढलं लागलंय, आज आपण प्रत्येक जण आपल्या व्यवसायात पैशाच्या मागं एवढं पळायला लागलोय की नवीन पिढीकडं लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही. बरोबर. म्हणजे सगळ्यांना वाटते की शाळेत नाहीतर कॉलेजमध्ये शिक्षकच सगळं करतील, पण त्याचा पाया घरात बनत असतो. बरोबर. आपण घरात सुद्धा त्याची जडणघडण, त्याचे संस्कार हे घरातून होणं गरजेची गोष्ट आहे. आपल्याला आठवतंय का सर, मला असं वाटतंय. आणि तेवढंच इक्वली रिस्पॉन्सिबल आजचे जे प्रोफेसर्स आहेत त्यांना सुद्धा माझं एक रिक्वेस्ट राहील की ते तुमच्या सगळ्या आता माझ्या आता हातात नाही आहे, पण ते प्रोफेसर असतात त्यांच्या हातात एक कोवळं मातीचा आपण त्यांना गोळा देतो आणि त्याला शेप कसं करावं. नुसताच एज्युकेशन नाही, पण त्याचे संस्कार घडवणं पण एक मला वाटतं टीचर, प्रोफेसर यांचं कर्तव्य राहील. कारण की आई वडिलांना किती त्याचं ग्रॅव्हिटी असती आणि प्रत्येकाला तेवढे प्रायोरिटी आज दुर्दैवाने मी म्हणेन नेहमी की जेव्हा स्वातंत्र्य झालं ना सर, आता थोडंसं इमोशनल लाईन्सवर जाते, कारण माझ्यासाठी नेहमी देश माझी प्रायोरिटी राहते. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जर्मनी, जपान, इंडिया सगळे आपण एका लाईनवर होतो. सुदैवाने आपल्या देशाला वर्ल्डमध्ये ॲक्सेप्टन्स होता, जर्मनी, जपानला ॲक्सेप्टन्स नव्हता वर्ल्ड वॉरमुळे. बरोबर आहे. तरी सुद्धा आज ते देश कुठं पोचले आणि आपण कुठं पोचलो. आज जो माझा UK मध्ये एक्सपिरियन्स होता की बाहेर माझे जे मित्र होते, चायनीज असतील, जर्मन असतील,
त्यांच्यात जेवढं पॅट्रिओटिझम आहे ते आपण अजून जरा कमी पडतो त्याच्यात. म्हणजे बरोबर. आपण म्हणतोय की आपल्या देशाबद्दल आपण गर्जना देतो, पण तो किती आपण त्याला पाळतो. बरोबर आहे सर. आता कालच माझे एक मित्र होते आर्मीमध्ये, तर त्यांच्याशी मी बोलत असताना मी म्हटलं की सर, आम्हाला आवडेल की आमचे जे युनिव्हर्सिटीमधले स्टुडंट्स आहेत त्यांना आम्ही आर्मीच्या कॅम्पसमध्ये एक व्हिजिट मारून तुमच्याशी इंटरॅक्शन करून आणावं. कारण काय, आर्मीच्या त्या सर्कलच्या बाहेर लोकांना कळत नाही की आपण तो मार्ग ऑफिसर बनायचा असेल की जॉब ऑपॉर्च्युनिटीज, की करिअरचे ऑपॉर्च्युनिटीज आर्मीमध्ये काय काय असू शकतात. आता अग्निवीरचं जे गव्हर्नमेंटने केलं, सगळ्यात जास्त खुश मी होतो. का? कारण की मला असं वाटतंय, भलं त्याच्यातनं जॉब ऑपॉर्च्युनिटी पुढं निघणार नाहीत, पण जी पायाभरणी त्या माणसांची आर्मीच्या सानिध्यात राहून होती, तो एक चांगला सिटीजन व्हायला लागला. 100% बनणार सर. आणि दरवेळेस आपण काय म्हणतो, त्याचं करिअर, त्याला पैसे, त्याचं ह्याच्यापेक्षा अरे त्याचं फाउंडेशन किती स्ट्रॉंग व्हायला लागलेलं आहे, त्याची मानसिकता किती बदलायला लागली आहे. असं नाही सर, त्या 4 वर्ष नोकरीमध्ये सुद्धा 50% आर्मीमध्ये एक्सेप्टन्स आहे. बरोबर. नाही, पण दरवेळेस सर पैशासाठी आपण बघतोय ना, पण ह्याच्यात लॉंग टर्म मध्ये आपण फाउंडेशन वीक करायला लागलोय. येस सर. आर्मीमध्ये तुम्ही मला सांगा, 4 वर्ष आई वडील म्हणाल पाहिजे 4 वर्ष तुझा, आता बाकी सगळ्या देशात आहेत, ठीक आहे, आपण ते किती त्याला इम्प्लिमेंटेशन करू शकतो मला माहित नाही, पण आर्मीमध्ये जेव्हा माणूस जातो तर त्या ऑफिसर्सच्या बरोबर राहून त्यालाही कळते की आपल्या देशाच्या प्रती आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे. आज सगळे म्हणतात हा देश माझा आहे, आपण कधी म्हणतोय का की मी ह्या देशाचा आहे? त्यात फरक आहे. हा माझा आहे म्हणजे काय, मी त्याला कसं पण वापरणार, कसं पण सोडणार, पण मी जेव्हा त्याचा आहे तेव्हा त्याचा अर्थ काय होते, माझी त्याच्याबद्दल काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मी देशाचा आहे. दरवेळेस आर्मीच्याच लोकांनी करावं आणि बाकीच्यांनी, अरे प्रत्येकाने आपलं आपलं काम जरी जबाबदारीने केलं, मग हे सफाई कर्मचारी असू देत, त्यांनी साफसफाई नीट करू देत, प्रोफेसर्स असू देत, त्यांनी एक इंटिग्रिटीने स्टुडंट्सला शिकवावं, की त्यांनी अकाउंटेबिलिटी द्यावी, की ज्यांनी त्यांना आनंद व्हायला पाहिजे की बाबा 10 वर्षानं जो स्टुडंट्स रस्त्यावरनं जर का त्यांना क्रॉस झाला तर त्यांनी गाडीवरनं उतरून त्यांना म्हणायला पाहिजे, सर तुमच्यामुळे मी आज घडलो. क्या बात. यस, म्हणजे हे शिक्षकांनी सुद्धा सगळ्यांच्या प्रती बांधील राहिलं पाहिजे. हो हो. येस सर, फार चांगली गोष्ट. मला हा एक प्रश्न विचारायचा सर आपल्याला, मोबाईलमुळं मुलं आता जरा आउट ऑफ वे चालले सर. परवा मी इलॉन मस्कचा इंटरव्ह्यू ऐकला आणि त्यांना एका ह्यानं विचारलं, म्हणजे मुलाखत घेणाऱ्याने विचारलं की सर तुमच्या मोबाईलचा स्क्रीन टाइम काय? जो माणूस जगाचा सगळ्यात श्रीमंत आहे, जो मोबाईल सगळ्यात कमी राहणार त्याचा, तर त्याने जर स्क्रीन टाइम सांगितला तर चक्कर आली सर. ओनली 4 मिनिटं पर डे त्यांचा स्क्रीन टाइम आहे आठवड्याचा. मग मला एक सांगा, आज आमची मुलं कुठे चालली आहेत सर? रात्री 10ला मोबाईलचा मुलगीने हातात घेतला तर तो 3 वाजेपर्यंत मोबाईलवर चॅटिंग करत असतो सर. ह्याच्याबद्दल तुमचं मत काय? ह्यांनी वापरायला काही कमी करावं का काय करावं? मोबाईल बेसिकली कसं आहे, आता मी कितपत त्याच्यावर बोललेलो बरं आहे मला माहित नाही, पण मला असं वाटतं की आपल्या कामाशी मोबाईल ठेवावा. तुम्हाला जेवढं पाहिजे, आणि प्रत्येकाला काय आहे ते दुर्दैवाने त्या वयात कळत नसते. की आपण कुठं वाहत निघालेलो आहे मुलांना त्या वयात. तर त्याच्यामुळं आई वडिलांनी त्याची लाड कितपत करावी, की त्याला त्या गोष्टी कितपत अवेलेबल इझिली करून द्याव्या, हे आई वडिलांनी विचार करावा. म्हणजे एक मुलांचा दोष नाही, त्याच्यात मुलांचा दोष, त्याला ते कळतच नसते, त्या वयातच कळत नसते. प्रॉब्लेम काय आहे, त्या वयात त्यांना कळत नसते, पण आपल्याला तरी कळत असते. जसं आता शिक्षणाच्या बद्दल आम्ही बोलतोय की बरेचसे कॉलेजेस असतील की काही गोष्टी आहेत की जिथं डिग्री दिली जाते, पण शिक्षण म्हणजे नॉलेज जे आहे ते मिळत नाही. त्याच्यामुळे काय व्हायला, आपण सगळे म्हणतोय की अरे नोकऱ्या नाहीत. नोकऱ्या ढीगभर आहेत मार्केटमध्ये. मी तुम्हाला आज छाती ठोकपणे सांगू शकतोय, नोकऱ्या ढीगभर आहेत, पण त्याला सुटेबल कॅन्डिडेट मिळत नाही. येस सर. एम्प्लॉयबिलिटी आपण जनरेट करायला पाहिजे. हेच आमचं विद्यापीठातनं पण खूप कष्ट चाललेले आहेत त्याच्यासाठी. शिर्के साहेब असतील, प्रोव्हीसी सर असतील, रजिस्ट्रार सर असतील, आणि सगळे ऍडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर आहेत, हे सगळे आता एका डायरेक्शनने आम्ही चालायला लागलेलो आहे, की ज्यांनी आम्हाला आता लक्षात आलेलं आहे की म्हणजे त्यांच्याशी बोलून ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी आता त्यांना पटलेल्या आहेत की आपल्याला एम्प्लॉयबिलिटी जनरेट करायला पाहिजे. ह्याच्यासाठी बेसिकली कसं होतंय, गव्हर्नमेंटनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागं गव्हर्नमेंट कॉलेजेसला पैसे देतं. त्याच्यामुळे जर का तो नापास झाला तर पुढच्या वर्षी त्याला पैसे मिळणार नाहीत. बरोबर.
प्रोफेसर्सला कमी एफर्ट्समध्ये सॅलरी मिळत असती. आता हे थोडं नाही जे आहे सत्य आहे, पण खोटं नाही बोलत तुम्ही. त्याच्यामुळं ते पण आउट ऑफ, आणि मी स्वतः लोक professor पण आहे. त्यांना बोलतात तुम्हाला काय करायचं आहे, आमचा मुलगा आहे, आमचा आम्ही बघून घेतो. त्याच्यामुळे त्यांना पण ते पण डिमॉरलाइज होतात. आई वडिलांना वाटते अरे आपला मुलगा बघा कॉलेजला न जाता चांगले मार्क्स पडाल, म्हणजे केवढा हुशार आहे बघा. म्हणजे मुलांनी आई वडिलांची जबाबदारी आहे, त्याचबरोबर मुलांची सुद्धा जबाबदारी आहे आपल्या देशाच्या प्रती. एक्झॅक्ट. येस सर, फार मोठी गोष्ट बोला सर. त्या टाइमला मुलांना कळत नसते की आपण काय, आता मी बीकॉम केलं, बीकॉम केलं, डिग्री घेतली. जेव्हा मी पण काही इंटरव्ह्यू घेत असतो तर त्यांना डेबिट क्रेडिट माहित नाही सर. तुम्ही मला सांगा कसं तुम्हाला जॉब मिळणार. आणि बीकॉम झाला आणि त्याच्यानंतर त्याच्या लक्षात येईल अरे आपल्याला तर काही नोकरी मिळत नाही, कारण की आपण काय शिकायचं पाहिजे ते शिकलो नाही आहे. पण तो परत बीकॉम करू शकतो का? नाही सर. म्हणजे तो प्रवाहातनं बाहेर पडला आणि तो परत जाऊ पण शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या आयुष्याची वाट लावून घेतली असते. त्याच्यामुळे हे मुलांना लक्षात यायला, मी जिथं जिथं विद्यार्थ्यांना भेटतोय, मी सगळ्या कॉलेजेसला माझे जे ओळखीचे प्रोफेसर्स आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करत असतोय की तुम्ही मला त्यांच्याशी इंटरॅक्शन करायला बोलवा, की ज्याने मी ह्या गोष्टी त्यांना गांभीर्य समजून सांगू शकतो की एज्युकेशनचं महत्त्व काय आहे. ह्या का आपल्याला मी म्हणेन नेहमी की आपल्यात आणि अंबानींच्यात काय साम्य आहे, तर आपला आणि त्याचा जो सेल्फ रिस्पेक्ट आहे दोघांचा इक्वल आहे. बरोबर. पण हा सेल्फ रिस्पेक्ट आपण आपल्या कार्यातून ठेवत असतो. येस सर. आणि ते त्याच्या कार्यात ठेवलेलं आपण आपल्या कार्यातून तो घालवलेला आहे. आय एम सॉरी. घालवतोय नाही घालवतोय पेक्षा आपण आपला कसं आहे, आम्ही जर का नीट वागलो, बरोबर, ऑनेस्टली जर का सगळ्या गोष्टी केल्या, तर माझा सेल्फ रिस्पेक्ट माझ्या मनात तेवढाच राहणार आहे जेवढा अंबानींच्या मनात आहे. क्या बात. फार मोठी गोष्ट बोलला सर. आता शेवटी मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो, जाता जाता जे न्यू जनरेशन आहे यांना तुम्ही काय सजेशन देशील सर, काय सांगशील? मी म्हणेन सर, आपली बेसिक प्रायोरिटीज आपण डिसाईड करायला पाहिजे. पहिली प्रायोरिटी आपली राहील की आपला देश. येस. आता हे का ते पण मी सांगतो. आपला देश, मग येतात आपले आई वडील, मग स्वतः. बरोबर. कारण पहिलं देश, परत आई वडील, परत स्वतः. क्या बात आहे. कारण काय आहे सर, आता फॉर एक्झाम्पल मी नेहमी म्हणतो की आपला चला जवळचा मित्र आहे खूप, काही झालं आणि आपण आई वडिलांशी भांडलो, हे मोबाईलच्या वरनं आपण विषय केला किंवा आई वडिलांनी मोबाईल देऊ शकले नाही, तर तो घर सोडून जातो, नाहीतर काहीतरी असं काहीतरी म्हणजे खूप लाजिरवाणी गोष्ट करतो, नाहीतर बोलतो. पण मला सांगा, ज्या मित्राकडं जवळचा मित्र आहे ज्याच्यासाठी त्यांनी आई वडिलांशी भांडला असेल, घरात भांडून बाहेर गेला असेल, त्या मित्राच्याकडं ते महिनाभर राहू शकतात का? त्याची जबाबदारी आई वडीलच घेतात, कसा का असला तरी. आपल्या भारतात बेसिकली आई वडील एका मुलाची जबाबदारी ते विदाऊट एनी लायबिलिटी म्हणून पार पडतो. त्यांना काय दिलेलं आहे का शिक्का की नाही, हे त्याची जबाबदारी, त्याचं शिक्षण हे तुम्हीच करायला पाहिजे. मग ही जाणीव त्या मुलांनी ठेवायला पाहिजे. क्या बात आहे सर, फार मोठी. आज आपण म्हणतो की घर, आता फॉर एक्झाम्पल सर, आपण घर चांगलं झालं तर घरात राहण्याला किंमत, तसंच आपला देश चांगला झाला तर देशात राहण्याला किंमत. हे मी फर्स्ट हँड एक्सपिरियन्स हा UK मध्ये घेतला. तुम्हाला तिथं तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड किंवा बँक बॅलन्स ह्याच्यावरनं तुम्हाला किंमत मिळत नाही. बेसिकली तुमची किंमत तुमच्या देशावरनं ठरते. क्या बात आहे. इंडियात हाय म्हटलं, तुम्हाला काय तिथं अनुभव आला का सर एखादा? तेव्हा एवढं नव्हतं, पण आता माझ्या मित्रांचं झालं की इंडियन्सला आता खूप चांगली किंमत मिळते. क्या बात आहे. फार मोठी गोष्ट बोलले. ज्या व्यक्तीला पंजोबाकडून इंजिनिअरिंगचा वारसा भेटला, गेल्या 3-4 पिढ्यांचे इंजिनियरच आहेत, आणि दुसरीकडून त्यांना एका लेखकाचा वारसा भेटला, जे महान लेखक रणजित देसाई यांचे नातं आहे, आणि यांचे विचार हे एक साहित्यिकासारखे पण आहेत आणि काही इंजिनिअरिंग सारखे सुद्धा आहेत. म्हणजे सर्व गुण संपन्न असलेले व्यक्तिमत्व म्हणजे सिद्धार्थ शिंदे साहेब यांच्याजवळ आम्ही आलो. आणि नवीन लोकांनी आता जे मुलाखत ज्याने ऐकली किंवा ऐकणार आहेत, अशा लोकांना मी एवढीच विनंती करतो की मुलाखत विचारपूर्वक ऐका, आणि ह्यातून तुम्हाला काहीतरी शिकायलाच मिळेल, पण मन लावून ऐका. जेव्हा तुम्ही मन लावून ऐकशीला आणि ह्यातून काहीतरी घेशीला तर नक्कीच येणाऱ्या काळात तुम्ही यशस्वी होशील, एवढंच मी तुम्हाला सांगतो. याच्याबरोबर एक विनंती करेन की आता सिन्स मी सोशल इश्यूजवर काम करतो, शेतकऱ्यांसाठी असू देत की विद्यार्थ्यांसाठी असू देत, की त्यांचे काहीही सजेशन्स असतील किंवा त्यांच्या अडचणी असतील, मी म्हणत नाही की त्याचं सोल्युशन मी देऊ शकतो, पण
बेसिकली मला जर का काम करायचं असेल तर त्यांनी मला माझ्या फेसबुकवर जर का त्यांनी मेसेज जरी ड्रॉप केला, त्यांनी मला फोन करा, भेटा, असं काही नाही. फेसबुकचं नाव काय आपल्या? सिद्धार्थ शिंदे म्हणून. सिद्धार्थ शिंदे टाकलं की तुमचं फोटो तुमचाच आहे? फोटो आहे माझा. येस सर. तर फेसबुक पेजवर पण सरांना नुसता मेसेज जरी त्यांनी टाकला तरी मला कळेल की काय काय आम्ही कामं करायला पाहिजे. बेसिकली त्यांनी मला भेटायची गरज नाही कोणी, फक्त काय डायरेक्शननी आपल्याला काय काय गरज आहे समाजाला कामाची, या गोष्टी तरी कळतील आम्हाला. चांगल्या गोष्टींमध्ये मग ह्यांच्या फेसबुक पेजला पण आपण भेट द्या. सरांना काय सजेशन तर सजेशन करा. एवढंच सांगतो. सरांनी वेळ दिला त्यावर त्यांचा आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार सर. जय हिंद.